म्हणजे 4 प्रकार करून आपल्याला समजून द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण बघू लागलो की ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. आता ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य सर्वसामान्य माणसांना दोन्ही एकच आहेत अशा प्रकारचं वाटत असतं. ईश्वर आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत, परंतु ईश्वर आणि ब्रह्म यांच्यातला फरक या ठिकाणी शास्त्रकार सांगतात की ईश्वराला मायेची उपाधी लागली आणि ब्रह्माच्या ठिकाणी उपाधी नाही. ब्रह्म कसा आहे तर निर्विकार आहे, कोणत्या प्रकारची त्याला उपाधी नाही. आणि जीव ईश्वराला माया, त्या ब्रह्मालाच जर ब्रह्मचैतन्यालाच माया उपाधी लागली की त्याला ईश्वर अशा प्रकारचं नाव येतं. आणि म्हणून ईश्वर नाव ईश्वरपणा आल्यामुळं निकृष्ट अशा प्रकारचं त्याला मानल्या गेलेलं आहे. म्हणून निकृष्ट का तर त्यात माया त्या ठिकाणी आली आणि माया आल्यामुळं त्या निकृष्टपणा त्या ठिकाणी ईश्वर भाव म्हणजे निकृष्टपणा आहे. आणि म्हणून ब्रह्म चैतन्यालाच ईश्वर हे मायेमुळे नाव आलं. जसं बुद्धी असल्यामुळं कुटस्थाला जीवपणा आला, की जसं आपण पाहतो की कुटस्थ कशाला म्हणायचं की बुद्धिधिष्ठान चैतन्य किंवा वेष्टी अज्ञान धिष्ठान चैतन्य, तर याला काय म्हणलं कुटस्थ म्हणलं. पण आता इथं त्या ठिकाणी बुद्धी उपाधी आली की जीवपणा या ठिकाणी झाला. म्हणून कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, किंवा दुसरा प्रकार सांगितला कुटस्थ चैतन्य वेष्टी अज्ञान आणि वेष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, हे तिन्ही मिळून जीव चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्य म्हणजे बुद्धी अधिष्ठान किंवा वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणायचं. आणि ईश्वर चैतन्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य माया आणि मायामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, याला म्हणायचं ईश्वर चैतन्य. आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे सर्व चराचरामध्ये व्यापक असणार जे चैतन्य आहे तर त्याला म्हणायचं ब्रह्मचैतन्य. कारण ते कुठं नाही असं नाही, सर्वत्र सर्व येईल दया करीत आहे धातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. म्हणून चैतन्य सांगताना एक सांगितलेलं आहे. चैतन्य उपाधी भेदामुळं अनेकत्व दिसायला लागलं, पण अनेकत्व नाही, तर चैतन्य कसं आहे एकच आहे. म्हणून सर्व घटिकामध्ये हा जे एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, म्हणून सर्व ठिकाणी हा चैतन्य एक आहे. म्हणून असं आपण पाहतो की सर्व बल्बमध्ये विद्युत कशी आहे एक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक आपण पाहतो की वायरामध्ये विद्युत आहे, त्या लाईनच्या वायरातून जो काही त्या ठिकाणी विद्युत पर्यंत करंट गेला तर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी करंट आहे, परंतु तिथं व्यवस्था नाही ती होल्डरची लाईटची, म्हणून त्या ठिकाणी प्रकाश पडत नाही. आणि इथं होल्डर लाईटची व्यवस्था आहे म्हणून प्रकाश पडतो. म्हणून अशा प्रकारचं चैतन्य सर्व ठिकाणी आहे. म्हणून जसं ज्ञानेश्वर मला सांगते रुखो डोलता देखावा, कारण जसं झाड हलताना पाहिलं म्हणजे तिथं वारा आहे आणि समोर एक झाड आहे, पण दोन्हीच्या मध्ये त्या ठिकाणी वारा नाही का, तिथं हलायला काही उपाधी नाही का वारा नाही, हलायला काही त्या ठिकाणी उपाधी नाही, पण तिथं सुद्धा वारा आहे. म्हणून तसं चैतन्य कुठं नाही, तर सर्व ठिकाणी चैतन्य आहे. तिथं त्या ठिकाणी काहीतरी व्यवहार व्हायला, जसं आपण इकडं पाहिलं की तिथं वृक्ष आहे म्हणून वारा आहे अशी अनुभूती यायला लागली. पण याचा अर्थ तिथं काही वृक्ष नसला म्हणजे वारा नाही असं नाही. म्हणून हे चैतन्य सर्वत्र आहे, कुठं आहे कुठं नाही असं नाही, सर्वत्र आहे आणि पुन्हा सर्व देहात आहे.
म्हणून अगोदर सर्वत्र सांगितलं. म्हणून जडामध्ये चराचरामध्ये त्याची व्याप्ती आहे, सर्व ठिकाणी आहे. नाही असं नाही, म्हणून तेच ब्रह्मचैतन्य आहे. आणि त्याच ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली की मग ते ईश्वर चैतन्य, त्या ठिकाणी त्याला ईश्वर मानलं गेलं. आणि ईश्वर माया लागल्यामुळं ते निकृष्ट झालं. निकृष्ट म्हणजे दर्जा कमी झाला, त्याचा दर्जा जो असतो तर त्याचा कमी झाला, म्हणजे माया लागल्यामुळे. आणि म्हणून या ठिकाणी ईश्वर भाव आणि सद्गुरू काय करते, तर शिष्याला अशा आत्मपदावर नेऊन सोडते की ईश्वरापेक्षा सुद्धा जीव त्या ठिकाणी मोठा होतो. म्हणून दयाचे कृपा तरी जीवा ठावरे पाखाळे, जे शिवत्वही ओढे अंगान. म्हणून शिवत्व सुद्धा त्याला ओढ वाटतं, की देवपणा म्हणून घेणं सुद्धा त्याला त्या ठिकाणी ओढ वाटतं. एवढा उच्च पदावर अशा प्रकारचे श्रीगुरु नेऊन ठेवत असतात. श्रीगुरूचं वर्णन या ठिकाणी सांगताना किंवा श्रीगुरु काय करतात, तर जीवाला अशा प्रकारच्या त्या ठिकाणी उच्च पदावर नेऊन ठेवतात की ईश्वर म्हणणं सुद्धा त्याला कमी आहे. अशा स्थिती त्या ठिकाणी सद्गुरूच्या योगानं प्राप्त होत असते. म्हणून आपण बघू लागलो की ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. आता ब्रह्मचैतन्य आणि ईश्वर चैतन्य, तर सामान्य लोक ब्रह्म आणि ईश्वर यांना एकच मानतात. परंतु इथं शास्त्रकार फरक करतात की ईश्वर आणि ब्रह्म यांच्यातला फरक सांगताना ईश्वर कसा आहे, तर ईश्वराला ही माया उपाधी आहे आणि म्हणून त्याचा दर्जा कमी झाला. आणि ब्रह्माला ते त्या ठिकाणी कोणतीच उपाधी नाही, आणि म्हणून ते ब्रह्म कसं आहे, तसं निखळ सोनं आणि एखादं डागेल सोनं असतं. तर डागेल सोन्यामध्ये का त्याचा भाव कमी झाला, कारण त्याच्यामध्ये काहीतरी हिनकस जातं मिसळला गेला, आणि म्हणून त्याचा दर्जा कमी झाला. म्हणून ते सोनच आहे. अशा प्रकारचे ईश्वर म्हणल्यावर माया आहे, आणि मायामुळे निकृष्टपणा त्या ठिकाणी आला. म्हणून या ठिकाणी ब्रह्म ब्रह्म कसं आहे, तर त्याच्या ठिकाणी मायाच नाही, म्हणून ते कसं आहे, तर निकृष्ट नाही, तर ते प्युअर आहे. आणि ईश्वर भाव हा निकृष्टपणा आला. आणि म्हणून आता ब्रह्म कसं आहे, सर्व ठिकाणी व्यापक आहे. ते कुठे नाही असं नाही, सर्व ठिकाणी आहे. आणि म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले, म्हणून त्या ब्रह्मालाच या ठिकाणी हरी असं या ठिकाणी शब्द वापरला. आत बी आहे, बाहेर बी आहे. म्हणून त्याची व्याप्ती सांगताना सर्वत्र सांगितलं. कुठं आहे कुठं नाही असं नाही, सर्वत्र आहे. पुन्हा सर्व देहात आहे, आणि पुन्हा अनेक नाही. आता अनेकत्व जे काही वाटायला लागलं, तर उपाधी भेदामुळं. कारण उपाधी मुळे त्या ठिकाणी चैतन्य अनेक वाटायला लागलं. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत त्याचा पाठामध्ये सर्वांसाठी राम देहातेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, की सर्व घटामध्ये जसं त्या ठिकाणी एक त्याचं प्रतिबिंब आहे, किंवा सर्व घाटामध्ये किंवा सर्व शरीरामध्ये एकच त्या ठिकाणी चैतन्य आहे. सूर्य एक आहे, प्रतिबिंब त्याचे अनेक आहे. तशा प्रकारचं सर्व घटी राम देहादेही एक. उपाधी भेदामुळे अनेक वाटायला लागले, पण अनेकत्व सिद्ध होत नाही, एकत्व सिद्ध आहे. म्हणून चैतन्य कसं आहे, एक आहे. सर्व घटी राम देहादेही एक. म्हणून सूर्याची किरण जरी हजार असले तरी पण सूर्य हजार नाही. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, म्हणून सर्वांच्या आता घट मानल्यावर या ठिकाणी शरीर सुद्धा काही घटच आहे. कारण शरीर का घट आहे, तर शरीरामध्ये सुद्धा शरीर सुद्धा मातीच आहे. घट सुद्धा कशाचा, मातीचाच आहे. आणि देह सुद्धा मातीचाच आहे. आणि म्हणून ओले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार. म्हणून हे ओल मातीचं मंदिर आहे, म्हणून याचा या ठिकाणी अंगीकार करू नका. हे ओले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण मंदिर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार. म्हणून हे शरीर कसं आहे, तर हे ओला चिखल आहे. ओला चिखल म्हणजे याच्यामध्ये मातीच आहे,
कारण हे मृत्तिकेचा आहे. जसा घट हा मृत्तिकेचा आहे, तसा देह सुद्धा मृत्तिकेचा आहे. म्हणून या ठिकाणी त्याला पार्थिव म्हणते. पार्थिव म्हणजे याच्यामध्ये जास्त पृथ्वीचा भाग आहे, म्हणून त्याला पार्थिव अशा प्रकारचं नाव आहे. याच्यामध्ये काय आहे, पृथ्वीच जास्त आहे, म्हणून याला पार्थिव म्हटलं गेलं. म्हणून देह पंचभूताचा जरी असला तरी परंतु याच्यामध्ये जास्त पृथ्वीचा भाग आहे, म्हणून याला पार्थिव अशा प्रकारचं म्हटलं गेलं. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की ईश्वर आणि ब्रह्मचैतन्य याच्यातला फरक सांगताना ते सांगायला लागले की ईश्वराला काय आहे, तर ईश्वराची उपाधी निर्मळ आहे. ईश्वराला उपाधी लागली माया, परंतु ही माया कशी आहे, तर शुद्ध सत्वगुणाची आहे आणि ती ईश्वराला उपाधी लागली, म्हणून ईश्वराला भ्रांती नसते. ईश्वराला जरी उपाधी मायाची लागली पण ईश्वराला काय नाही, भ्रांती नाही. ईश्वर सुद्धा चैतन्यच आहे. आता जीव सुद्धा चैतन्यच आहे. तर चैतन्यच आहे, पण जीवाची उपाधी कशी आहे, तर मलिन आहे. बुद्धी कशी आहे जीवाची, मलिन उपाधी आहे, किंवा त्याला वेष्टी अज्ञान सुद्धा या ठिकाणी घेतलेले, कारण दोन्ही पण चालतात. म्हणून कुटस्थ चैतन्य वेष्टी अज्ञान आणि वेष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, किंवा कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब. म्हणून या ठिकाणी ईश्वराला उपाधी शुद्ध आहे आणि जीवाला उपाधी मलिन आहे. म्हणून जीवाची उपाधी काय, अज्ञान आहे, आणि ते अज्ञान असतं ते मलिन असतं. आणि माया आहे, तर ती माया कशी आहे, तर शुद्ध आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ईश्वराची माया कशी आहे, उपाधी शुद्ध सत्वगुणाची. म्हणून कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगली, स्वगत सचितानंद मिळवणे, शुद्ध सत्वगुणी विंदिगे, षडगुण गोंडे रत्न दलित तुझं श्याम सुंदरा सोबलेले. म्हणून देवाची घोंगडी कशी आहे, उपाधी निर्मळ आहे आणि जीवाची उपाधी मलिन आहे. म्हणून जीवाला काय, भ्रांती आहे आणि ईश्वराला भ्रांती नाही. जीवाला भ्रांती असल्यामुळं जीवाला भ्रांती काढल्यानंतर त्या ठिकाणी तो मी ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं त्याला ज्ञान होत असतं. आणि ईश्वराला पहिलं ज्ञान असतं, त्याला काही ज्ञान मिळवायचं नसतं. किंवा ईश्वर कसा आहे, तर मुक्त आहे. आणि म्हणून ईश्वराची उपाधी कशी आहे, तर सर्वत्र आहे. कारण विराट हेच काय, ईश्वराचा देह आहे आणि जीवाचा देह त्याची उपाधी छोटी आहे. कारण बुद्धी या शरीरापुरतीच आहे, म्हणून शरीरातलं सर्व काही ज्ञान आपल्याला होत असतं. आणि ईश्वराला या ब्रह्मांडातलं सर्व ज्ञान होत असतं. का, तर ईश्वराचं हे शरीरच ईश्वरच ब्रह्मांड रूपाना ईश्वरच आहे. म्हणजे सर्व ब्रह्मांड मिळून हेच ईश्वराचं शरीर आहे. म्हणून सर्व ब्रह्मांड ईश्वराचं शरीर आहे. आणि हे स्थूल त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपली बुद्धी व्याप्त आहे त्या स्थूल देहामध्ये. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्थूल देहातलं पूर्ण ज्ञान होतं आणि ईश्वराला ह्या ब्रह्मांडामधलं पूर्ण अशा प्रकारचं ज्ञान होतं. म्हणून या ठिकाणी ईश्वराची उपाधी मोठी बी आहे आणि शुद्ध आहे. आणि जीवाची उपाधी लहान आहे आणि मलिन आहे, अज्ञान मलिन आहे. हा ईश्वरातला आणि जीवातला या ठिकाणी फरक आहे, उपाधी भेदा नाही. आणि ब्रह्माला उपाधी नाही आणि ईश्वराला उपाधी आहे. हा ब्रह्मातला आणि ईश्वरातला फरक या ठिकाणी सांगायला लागले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं की जीवाला ब्रह्म तो आहे, पण त्याची समजूत चुकलेली आहे. म्हणून त्याची जी उपाधी आहे तर मालिन्य, तर म्हणून त्यानं त्या ईश्वराचं भजन केलं तर मग त्याचं अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि म्हणून करिया तिमिरांचा नाश, उदय होऊनी प्रकाश, थोडी आशा पास, करी गावास हृदय. म्हणून ते ईश्वराचं त्यानं भजन करा, ईश्वराचं होऊन राहावा. कारण त्याच्या संगतीमध्ये
याचं सुद्धा अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि जीवाचं अंतःकरण शुद्ध झालं, जीवाची बुद्धी जर शुद्ध झाली तर सुद्धा अंतःकरणामध्ये त्याला जसं आहे तसं कळत असतं. जसं ईश्वराची उपाधी पहिली शुद्ध आहे आणि जीवाला त्या ठिकाणी ते ईश्वराच्या संगतीत राहून त्यानं आपलं अंतःकरण त्या ठिकाणी निर्मळ केलं तर त्याला त्या ठिकाणी जसं आहे तसं ज्ञान होत असतं. तसं आरसा जर स्वच्छ असला तर जसं आहे तसं तोंड दिसत आहे आणि आरसा जर खराब, आरशाची पातळी जर खराब असली तर काहीचे काही दिसत असतं. तसं त्या ठिकाणी आपली जे काही अंतःकरण आहे, बुद्धी आहे, ती जर निर्मळ असली तर जसं आहे तसं कळायला उशीर लागत नाही. म्हणून त्या ठिकाणी चित्त निर्मळ जर असलं तर जसं आहे तसं ज्ञान होतं आणि चित्त जर मालिन्य चित्तामध्ये असलं तर काही ते काही वाटत असतं. मी माणूस आहे, मी मानव आहे, मी पापी आहे, देवान आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे वाटणं आहे तर ते चित्तामध्ये काही मालिन्य आहे. आणि ईश्वराची सेवा करून जीवाचं अंतःकरण हे शुद्ध होत असतं आणि अंतःकरण शुद्ध झालं मग त्याला जसं आहे तसं कळत असतं. आणि अंतःकरणामध्ये मालिन्य असल्यामुळं त्याला काहीच्या काही त्या ठिकाणी कळत असतं. कारण न मरणारा असून मी मरणारा वाटतो, न दिसणारा असून मी दिसणारा वाटतो. आणि अशा प्रकारचं जे काही व्हायला लागलं तर ते मालिन्य आहे आणि ते मालिन्य ईश्वराची भक्ती करून ते निघत असतं. कारण अंतःकरण शुद्ध होत असतं आणि अंतःकरण शुद्ध झालं की तुका म्हणे मन करावे निर्मळ, येऊनी गोपाळ आहे तेथे. कारण मन निर्मळ झालं की परमात्मा असतोच, त्याला काही आणायचं काम नाही. येऊनी गोपाळ आहे तेथे, की फक्त मनच शुद्ध करायचं. आपल्याला चित्त शुद्ध करा. कारण काय करा इतकाच उपदेश आहे. तुकाराम सुद्धा सांगते, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असं आयुष्याचा सकाळच्या पाया माझे नंद होत, आपल्याला चित्त शुद्ध करा. कारण तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. जे आपलं चित्त शुद्ध नाही का आपण चांगले नाही, तर आपण चांगले पण आपलं चित्त शुद्ध नाही. मग चित्त शुद्ध झाल्यावर त्या ठिकाणी परमात्मा कळत असतो आणि आत्मरूपानं मीच परमात्मा आहे, परमात्मा दुसरा कळत नाही. तर देवाचं आणि एकत्व, देवाचं आणि आपलं एकत्व संतांनी सांगितलेलं आहे. तुझं माझं आयुष्य परी जैसे तरंग सागरी. म्हणून हे जीव ईश्वर भाव जे काही आहे ते उपाधी भेदामुळे आहे आणि उपाधी जर खोटी आहे तर भेद सुद्धा खोटा आहे. कारण उपाधी भेदामुळं अशा प्रकारचे जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य हे नाव आहे. आता जीवाची उपाधी लहान आहे, आपण उपाधी लहान आहे आणि देवाची उपाधी मोठी आहे पण उपाधी मोठी आहे. देवाची उपाधी निर्मळ असल्यामुळे त्याला ज्ञान आहे आणि जीवाची उपाधी मालिन्य असल्यामुळं त्याला अशा प्रकारचं ज्ञान, बरोबर ज्ञान नाही. म्हणून जीवाची उपाधी आहे परंतु त्या उपाधीमध्ये काय मालिन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी जीवाला बी जीव बी चैतन्य आहे, ईश्वर सुद्धा चैतन्य आहे. म्हणून दोन चैतन्य असं नाही, एकच आहे, एकच चैतन्य आहे. आणि म्हणून ईश्वराचं वेगळं चैतन्य आहे आणि जीवाचं वेगळं चैतन्य आहे. असं नाही की चैतन्य म्हणून आपण अगोदरच पाहिलं की सर्वत्र सर्व देही जया करिताही घातो नाही, ते विश्वामुक्त पाही चैतन्य. कारण चैतन्य एकच आहे आणि ह्या सगळ्या विश्वामध्ये ते भरलेलं आहे. जसं सर्व अलंकारामध्ये सोनं एकच असतं. अलंकार जरी आपण अलग अलग म्हणलो तरी पण त्याच्यामधलं सोनं हे अलग नसतं, एकच असतं. किंवा अनेक प्रकारचे कपडे असले तर त्या सर्व कपड्यामध्ये कापूस एकच आहे. किंवा अनेक घर असले तर सर्व घरामध्ये माती एकच आहे. म्हणून सर्व घटी राम देहादेही एक. मग इकडं जसं या ठिकाणी एकत्व आपण ध्यानात घेतो तसं इकडं सुद्धा त्या ठिकाणी सर्व ठिकाणी परमात्मा एक आहे. म्हणून हे दृष्टांत चैतन्याचा कळण्यासाठी आकाशाचा दृष्टांत ग्रंथकाराला खूप जवळचा वाटला. म्हणून आकाशाचा दृष्टांत देताना आकाश जसं त्या ठिकाणी घटातला आकाश, मठातला आकाश, तर जसं त्या ठिकाणी उपाधी भेदामुळं मठातला आकाश मोठा आहे आणि उपाधी भेदामुळं घटातला आकाश छोटा आहे असं वाटत.
पण आकाश हे छोटं आणि मोठं नसतं. तर आकाश, याच्यातलं आकाश ते बाहेरच्या आकाशाशी अभिन्न आहे. कारण बाहेर आकाश आहे आणि घटात सुद्धा आकाश आहे, मठात सुद्धा आकाश आहे. मग बाहेरच्या आकाशाची याच्यातलं जे घटातलं मठातलं आकाश या बाहेरच्या आकाशाची ऐक्य आहे त्याचा. कारण हे आकाश आणि ते आकाश दोन नाही, एकच आहे. उपाधी भेदामुळं द्वैत त्या ठिकाणी वाटायला लागलं, पण सिद्ध नाही. कारण घट फुटला किंवा मठ पाडला म्हणजे आकाश कुठं गेलं? कुठं गेलं नाही, कुठं आलं नाही, तिथंच होतं. म्हणून नाही जावे यावे मारावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. म्हणून तुकाराम महाराज सांगते, आम्हाला जायचं काम नाही, यायचं काम नाही, जन्मायचं काम नाही आणि मरायचं काम नाही. कारण का तर आम्हाला आम्ही कोण आहोत हे समजून घेतलं. पण आता आम्हाला जायचं याचं काम नाही. कसं? म्हणजे आकाशासारखं. आकाश कधी त्या घटामध्ये उत्पन्न झालं आणि घट फुटल्यावरती का उत्पन्न झालेला आकाश काय नष्ट झालं का? नाही. किंवा घट जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा आकाश काय उत्पन्न झाला नाही आणि घट फुटल्यानंतर आकाश काय नष्ट झालं नाही. तशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही देहाबरोबर उत्पन्न होत नाही आणि देहाबरोबर नष्ट पण होत नाही, अशी आमची स्थिती आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उत्पन्न होतं ते नष्ट होतं आणि जे नष्ट होतं ते पण उत्पन्न होतं. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिशे. जसं रहाट गाडगाचं दृष्टांत पूर्वीच्या काळातला, एक गाडग दुसरं भरायचं, दुसरं भरलं की त्या ठिकाणी ते जायचं, तिसरं पुन्हा त्या ठिकाणी भरायचं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी चालू असतं. तसा हा जन्म मृत्यूची परंपरा, परंतु याच्यावर कसा आहे, वेगळा आहे. म्हणून असं आपल्याला आपण ध्यानात घेणं. आणि जसं आकाश त्या घटावून वेगळा आहे, घटाचे कोणतेही धर्म आकाशात नाही. घट लहान आहे म्हणजे आकाश लहान नाही, घट निर्माण केला म्हणजे आकाश निर्माण झाला नाही, आणि घट फुटला म्हणजे आकाश काय नष्ट झाला नाही. म्हणजे घटाच्या येण्या जाण्यानं, असण्या नसण्यानं त्या ठिकाणी आकाशावर आकाशाचं काही संबंध नाही, कारण ते अलिप्त आहे. तसं चैतन्य कसं आहे, या सर्वहून अलिप्त आहे आणि ते चैतन्य मी आहे. आणि तेच या ठिकाणी अनेक नाव या ठिकाणी त्या चैतन्याला दिले कळायसाठी. पण कुटस्थ चैतन्य, कुटस्थ म्हणजे मूर्खच असतो. आणि आपल्याला या ठिकाणी जसं बुद्धीचं किंवा वेष्ट अज्ञानाचा आदेश ताणला कुटस्थ म्हणलेले, आणि कुटस्थ हा ब्रह्मरूपच आहे. असं ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य दोन्ही एकच आहे. आता ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य हे उपाधी भेदामुळं या ठिकाणी याची उपाधी छोटी आहे, मलिन आहे, आणि ईश्वराची उपाधी ही मोठी आहे आणि निर्मळ आहे. पण उपाधी खोटी आहे, म्हणून चैतन्य एक आहे. म्हणून जीवाला या ठिकाणी अंतकरण शुद्ध केलं की त्याला मी चैतन्य आहे अशी अनुभूती, याची देहा, याची देही, याची डोळा, मुक्तीचा सोहळा. म्हणून ईश्वराची उपाधी पहिलीच निर्मळ आहे. आणि जीवानं आपली बुद्धी शुद्ध करायची असते. तया स्वांत करणजिता सकळ काम शांता, परमात्मा पोरता जोडी नाही. पण अंतःकरण शुद्ध करायचं असतं, किंवा अंतःकरणाबरोबर वाहत जायचं नसतं, अंतःकरणाला जिंकायचं असतं. म्हणजेच अंतःकरण शुद्ध करणं. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं मग त्याचं काम उपशांता, म्हणजे अंतःकरणातले सगळे काम शांत होत असते. आणि ज्याचे अंतःकरणातले काम शांत झाले त्याला परमात्मा दूर नाही. दूर नाही म्हणण्यापेक्षा दुसरा नाही, कारण तोच आहे. आणि दुसराच नाही, कारण परमात्मा दुसरा आणि मी दुसरा, म्हणजे द्वैत निर्माण व्हावं लागलं. आणि इथं आपल्या शास्त्रामध्ये द्वैत नाही, अद्वैत आहे. अद्वैत कुसरी किंवा द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान तया कशी कीर्तन घडेल नामे. की ज्ञानोबा रायानं नाम पर हरिपाठ सांगितला, पण हरिपाठात सुद्धा अद्वैतच प्रतिपादन केलं. हे विशेष. कारण हरिपाठात सुद्धा, हरिपाठामध्ये प्रत्येक चरणाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण तुम्ही हरी आहेत असं म्हणा, तुम्ही या ठिकाणी स्वतःला तुम्ही हरी आहे असं म्हणा, आणि म्हणून हरी आहेत म्हणून हरी म्हणा. आता जे काही म्हणायला लागले तुम्ही, तर ते तुम्ही नाहीत.
म्हणून तुम्ही घोषित करा की हरी, हरी म्हणजे चैतन्य, आणि हरीलाच या ठिकाणी ब्रह्मचैतन्यालाच हरी मानलेले. हरी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वाटन की हरी म्हणजे एक त्या ठिकाणी एक देवाचं रूप आहे, शंख चक्र गदा पद्म, अशा प्रकारचा हरी. आता हे तर देवाचं सगुण स्वरूप झालं, ईश्वर चैतन्य आहे. परंतु हरी म्हणजे जे काही ब्रह्मचैतन्य सर्वांमध्ये व्यापक असणार चैतन्य, त्याला हरी मानलेलं आहे. साधू संतांना आपण पाहतो, आत हरी बाहेर हरी, हरी नाही घरात कोंडलेले. म्हणून आत बी आहे बाहेर बी आहे, म्हणून अंतःकरणात बी तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. आणि असा त्या ठिकाणी हरी, हरी हा व्यापक आनंदाग्री किंवा अनंत ब्रह्मांड उदरी, की अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये आहेत, असा हरी म्हणजे त्या ब्रह्मचैतन्यालाच हरी या ठिकाणी मानलेला आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, किंवा दुसऱ्या हरिपाठामध्ये सुद्धा हेच सांगितले की जीव आणि शिव ही ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप वरचे तरंग आहेत, किंवा ब्रह्मचैतन्यावरचे हे दोन्ही तरंग आहेत. आणि तरंग कसे असतात, लहान मोठे असतात, परंतु ते तरंग हे समुद्रावर वेगळे नसतात. अशा प्रकारचं जीव आणि ईश्वर ह्या ब्रह्म चैतन्याहून वेगळे आहे, एकच आहे, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणून उपाधी भेदानं कितीतरी वाटले, पण वास्तविकता या ठिकाणी अनेकत्व नाही, तर अनेकत्व सिद्ध होत नाही. अनेकत्व दिसलं म्हणजे काही फरक पडत नाही. अनेकत्व दिसलं म्हणून बाधा नाही, तर अनेकत्व खरं वाटल्यावर बाधा निर्माण होते. कारण बाधा निर्माण कशामुळे झाली, तर अनेकत्व खरं वाटल्यावर. अनेकत्व दिसण्यामध्ये दोष नाही, तर अनेकत्व खरं वाटण्यात दोष आहे. म्हणून सावली दिसली म्हणून त्या ठिकाणी काय फरक नाही पडत, पण सावलीला खरं मानल्यावर लय मोठा फरक पडतो. म्हणून या ठिकाणी जगत दिसण्यात दोष नाही, पण त्याला खरं मानण्यात दोष आहे. म्हणून कासे हा सत्य मानला संसार, काय केले चार माझे मानले. म्हणून तो संसार सत्य मानला, वास्तविक तो सत्य नाही. सत्य मानल्यामुळं आपण पाहत असतो, संसार सत्य मानल्यामुळं संसार आहे, संसार सत्य मानल्यामुळं आपण जीव आहोत, आणि संसार सत्य मानल्यामुळं आपण आपला देव आहोत असं कळत नाही. या सगळ्याला कारण काय, संसार सत्य. आणि म्हणून तो संसार सत्य मानला, म्हणून तो संसार सत्य मानल्यामुळे कशाला मानला, म्हणून कशाला सत्य मानला, संसार काय केले चाल माझे माझे, म्हणून तो एकच काय की देवाला शरण का नाही, शरण गेलो नारायणा का नाही वाटणावरी, म्हणून देवाला शरण जा. आणि म्हणून देवाला शरण गेला की अंतःकरण शुद्ध होईल. कारण ईश्वर कसा आहे, त्याला भ्रांती नाही, आणि जीवाला भ्रांती आहे. म्हणून ईश्वराला शरण गेल्यावर त्याची सुद्धा भ्रांती जात असते. कारण जो प्रकाशामध्ये आला त्याला अंधकार राहत नसतो, म्हणून ईश्वराला भ्रांती नाही. आणि जीव सुद्धा ईश्वराच्या सानिध्यामध्ये आला तर त्याला सुद्धा भ्रांती ही राहत नसते. म्हणून भ्रांती समोर गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम शिंदे चालू लागलो सपाट, एखाद्या नावाने पावलो पंढरी पेठ. म्हणून अशा प्रकारची भ्रांती गेल्यानंतर मग त्याला जसं आहे तसं कळत असतं. म्हणून ही भ्रांती आपल्याला ईश्वराच्या त्या ध्यानाने किंवा ईश्वराचं नामस्मरणानं आणि ईश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन सुद्धा या ठिकाणी अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यावर जसं आहे तसं कळत असतं. अंतःकरण शुद्ध नाही, म्हणून अंतःकरण शुद्ध होण्यासाठीच या ठिकाणी सर्व काही साधनं सांगितलेले आहे. म्हणून आपण बघतो की जवरी अर्जना तो बोध भेटेना म्हणा, तवच या साधना भगावे लावे. जोपर्यंत मनाला बोध भेटत नाही तोपर्यंत सर्व साधनं करावं लागते. मनाला त्या बोधाची भेट झाली की सगळ्याचं काम संपलं. म्हणून सगळं करायचं कशासाठी, तर मनाला बोध भेटायसाठी. कारण बोध झाला पाहिजे मनाला, मनाला कळालं पाहिजे म्हणून मी काय वस्तू आहे, माझं काय आहे. कारण ज्याला मी म्हणायला लागलो ते मी नाही, ज्याला माझं म्हणायला लागलो ते माझं बी नाही. म्हणून मी का नाही, शरीर मी का नाही, तर त्याला कळत नाही. माझं का नाही, त्याच्यावर माझी सत्ता नाही. खरं का नाही, टिकत नाही. म्हणून ते बदलत
म्हणून त्याला खरं म्हणता येत नाही. त्याच्यावर सत्ता नाही म्हणून माझं म्हणता येत नाही. त्याला कळत नाही म्हणून मी म्हणता येत नाही. मी कोणत्याच या ठिकाणी जर बसत नाही. म्हणून या ठिकाणी मी काय वस्तू आहे, मी याची काय जाती अवघड किती पाहता, नाही होतो लोंगना असता भिन्न दुसरे. म्हणून अशा प्रकारचं मी काय वस्तू आहे, तर हे संतांनी सांगितलं, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर वृत्तीचा. म्हणून मी काय वस्तू आहे अशा प्रकारचं जाणून आपण घेतलं तर आपल्या ध्यानात येतं की चैतन्य जे आहे तर ते मी आहे. कारण म्हणून चैतन्य मी असणारा पण भ्रमा नसलेल्या देहाच्या ठिकाणी मी माझेपणा जो काही आपण म्हणलेला आहे किंवा यालाच मी म्हणायला लागलो, यालाच माझं म्हणायला लागलो आणि हीच मोठी सर्व चूक आहे. म्हणून हा रस्ता आपला चुकलेला आहे आणि याच्यामुळं या समजुतीमुळे दुःख आहे. म्हणून वास्तव स्वरूपात दुःख नाही. तर म्हणून सुख व्हायसाठी काय करायचं नाही, फक्त काय समजूत बदलायची. म्हणून या ठिकाणी कधी मला सांगत असते की इधर का उखाणा आणि इधर लगाना. पण आपली जी समजूत चुकीची होते, ती चुकीची समजूत काढून टाकून आपली योग्य अशा प्रकारची समजूत या ठिकाणी दूर करायची. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सर्व प्रकारांना सांगतात की तू म्हणायला लागला ना देहाला, तर मग खरे का खोटे पहा. आम्ही तुम्हाला अमर म्हणतो ना, मग तू शोधून पहा अमर हा खरे की पहा खोटे. आम्ही म्हणायला लागलो म्हणून तू मानू नको, तर तू पाह. कारण आम्ही म्हणतो म्हणजे तू मानाव अशातला विषय नाही. तर तू सुद्धा या ठिकाणी बघ की तू अमर आहे का नाही. कारण तू ज्याला मी म्हणायला लागला तर तो देह मरणारा आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी तो मरणारा आहे म्हणून तुला वाटतं मी देह आहे आणि म्हणून याचं मरण तू तुझ्याकडे घेतलं. न म्हणा देह माझा ऐसा. मग तुला अमर आहे असं का वाटेना, तर मरणारा धरल्यामुळे तुला अमरत्वाचा अनुभव या ठिकाणी येईना किंवा अमर आहे असं तुला म्हणता येईना. म्हणून तू काय कर, तूच घोषित कर आता की मी काय नाही तर मरणारा नाही. आणि मी मरणारा नाही म्हणजे मी कसा आहे, अमर आहे. अमर हा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा. कारण देहाला माझं म्हणू नका, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल. म्हणजे भरोसा कळेल पण कधी, मग कळेल. तुम्ही जोपर्यंत या देहाला मी म्हणतात तोपर्यंत मी अमर आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून तुम्ही याला या ठिकाणी मी माझं समजू नका. कारण ही वस्तू मी नाही आणि माझी नाही आणि खरी सुद्धा नाही. म्हणून येथे काय मी माझे कोण वागविले व जे देहा के विरिजे देह काळाचे भातुके. म्हणून देह हे काळाचे आहे आणि म्हणून या ठिकाणी मी नावाची वस्तू काय आहे, तर हे आपल्याला मी चैतन्य आहे, मी चैतन्य स्वरूप आहे आणि ते चैतन्य अनेक नाही, एक आहे. आणि म्हणून चैतन्य आपण नाही म्हणलो तरी आपण चैतन्य आहे. आपण नाही म्हणलो तरी आपण देव आहोत. कारण देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि आपण म्हणलो तरी आपण शरीर नाहीत किंवा जग खरं नाही. पण म्हणलो तरी नाही, नाही म्हणलो तरी जग खोटच आहे आणि शरीर आपण ठरतच नाही. कारण उघड उघड या ठिकाणी आपण पाहतो की याचा बदल, याचा मृत्यू आणि जी वस्तू आपल्या समोरच बदलली ती वस्तू आपण कशी असू शकू. कारण हे याच्या आधी बी आपण होतो आणि हे आपल्या समोरच किती वेळा बदललं त्याचा बदल सुद्धा आपल्याला लक्षात घेता येतो. आणि म्हणून याचा त्याचा बदल आहे तर ते त्याला मी कसं म्हणताय, तर मी तर बदललो नाही आणि मी तर बदलला असतो तर मला बदल कळाला नसता. ज्या अर्थी मला बदल कळायला लागलाय त्या अर्थी बदलून कळायला लागला. म्हणून मीच एक अशी वस्तू आहे की जिचा बदल नाही, न बदलणारे न बदलणारे आहे. म्हणूनच या ठिकाणी सत्य आहे. म्हणून सत्य का आहे, तर बदलत नाही म्हणून सत्य आहे. आणि जाणतो म्हणून दिव्य आहे. म्हणून जाणणारी वस्तू, कारण कळत
म्हणून या ठिकाणी दिव्य आहे आणि बदलत नाही म्हणून सत्य आहे. म्हणून असं जे असतं ते चैतन्य असतं. म्हणून चैतन्याचे लक्षण आपल्यामध्ये आहेत आणि आपण ज्याला मी म्हणायला लागलो तर त्याचं एक सुद्धा लक्षण आपल्यामध्ये नाही. आणि ते चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक आहे, सर्वत्र भरलेला आहे. आणि असा भाव आपण पाहतो की भक्त प्रल्हादाला सुद्धा असाच भाव झाला होता की त्याला सर्व ठिकाणी देव दिसायचा आणि म्हणून सर्वत्र देव दिसायचा. आणि त्याच्या जो काही वडील हिरण्यकश्यपू, तर त्याला तर देवाचा विरोध होता, कारण तो तर सांगायचा की देवाचं नाव जो घेईल त्याला फाशी होईल, त्याला सजा होईल. आणि घरामध्ये मुलगाच त्या ठिकाणी देवाचं भजन करायचा. म्हणून खूप सांगून पाहिलं, परंतु त्याला काही समज यायचा वाण दिसना. शेवटी राजाने निर्णय घेतला की आपण यालाच नष्ट करू. खूप प्रयत्न केले त्याला मारायचे, परंतु आपण पाहतो की भागवतामध्ये विषय आलेला आहे, बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा प्रल्हादाला काही पण झालं नाही. आणि जसा ना तसा तो कढीहून लोटून गेला, तरी पण खाली फुलासारखा त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी खाली आला. किंवा तेलाच्या कढईमध्ये त्याला टाकलं तरी पण त्याच्या विजा त्याला बिलकुल झाली नाही. किंवा सापाच्या त्या अशा घरामध्ये त्याला सोडलं विषारी सापाच्या, परंतु मोठाले साप त्याच्या बरोबर खेळू लागले. अनेक प्रकाराने त्याला त्या ठिकाणी मारण्याचा, समुद्रामध्ये बुडायचा प्रयत्न केला, तरी पण समुद्राने त्याला पडलं नाही. हत्तीच्या पाया घालण्याचा प्रयत्न केला, पण हत्तीनं सुद्धा त्याला त्या ठिकाणी काही केलं नाही. अनेक प्रयत्नानंतर बरेच काही प्रयत्न करून हिरण्यकशिपू थकला आणि शेवटी हिरण्यकशिपूनं थकल्यानंतर त्या ठिकाणी शांत बसला. एका ठिकाणी काय करावं त्याला काही सुचना. तर होलिका नावाची एक राक्षसी त्या ठिकाणी आली. तिनं सांगितलं, राजा मला वरदान आहे ब्रह्मदेवाचं की अग्नीमध्ये जरूर मारणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रल्हादाला माझ्या मांडीवर बसवा, मी अग्नी प्रगट करते आणि प्रल्हाद त्या ठिकाणी जळून जाईल. मग शेवटी त्या ठिकाणी राजाला वाटलं बघू आपण आता एवढा सुद्धा उपाय करून. आणि प्रल्हादाला त्या होलिकाच्या मांडीवर बसविलं आणि अग्नी त्या होलिकानं प्रदीप्त केला. आता प्रल्हादाला त्या ठिकाणी काहीच होईना, पण होलिका जळू लागली. आता होलिका जळू लागली नंतर खूप त्या ठिकाणी होलिका ओरडायला लागली, जोरजोरात ओरडू लागली की ब्रह्मदेवा, तुझं वरदान खोटं ठरलं, कारण तू सत्यवचनी आहे, सत्य लोकात राहणारा आहे. तुझं वचन कधीही असत्य होत नाही. आणि तू त्या ठिकाणी खोटं बोललास, मला खोटं त्या ठिकाणी वरदान तू दिलंस, कारण तुझं वरदान आहे की अग्नीमध्ये जळून मरणार नाही. आणि मला तर अग्नी जाळायला लागला. आज शेवटी ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि सांगितलं, तुला मी जे काही वरदान दिलं होतं त्याचा तो दुरुपयोग केला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते वरदानच तुला शाप ठरला होता. पण वरदान आपण आपल्याला जे काही ईश्वरानं दिलं त्याचा जर उपयोग बरोबर नाही केला तर ते वरदानच शाप ठरत आहे. तसं होलिकाला झालं की होलिकाला अग्नी जळणार नाही असं वरदान देऊन गेल्यानंतर होलिकानं त्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. होलिका जळून गेली आणि प्रल्हाद त्या ठिकाणी काही पण त्याला बिलकुल इजा झाल्या नाही. कारण होलिकानं काय केलं की वरदान दिलेलं होतं, तर तेच त्याला शाप ठरलं. कारण का ठरलं तर हरिपाठात सांगितलं की पवता सुकृते नरदेह लादला भक्ती विन गेला अधोगती. कारण नरदेह लादला मोठ्या पुण्यानं लादला, पण तोच नरदेह नरकाला सुद्धा न्यायला कारण होतो, कारण भक्ती जर नाही केली. भक्ती विना गेला अधोगती. या ठिकाणी ईश्वराचं ऐक्यत्व नाही साधता आलं तर पुन्हा त्या ठिकाणी त्याला फिरावं लागेल. ईश्वर आणि मी चैतन्य दोन्ही एकच आहोत, किंवा सर्वत्र चैतन्य ते चैतन्य मीच आहे असं नाही कळालं. आणि तर त्या ठिकाणी त्याचं फिरणं अजून बाकी आहे, कारण फिरावं लागल. कारण व्यापकता, चैतन्याची व्यापकता ध्यानात नाही आली, म्हणून निर्धार अजून त्याला शिल्लक आहे, कारण जग सत्य आहे अशा प्रकारचा भ्रम गेलेला नाही. जसं जोपर्यंत
झोप गेली नाही तोपर्यंत स्वप्न चालू राहणार. तसं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अशा प्रकारचं दुःख होणारच. आणि म्हणून या ठिकाणी साधू संतांना सांगितलं की म्हणून असावे अज्ञान, इथुले करी कृपादान. पण अज्ञान गेलं पाहिजे आणि सर्व काही ग्रंथ अज्ञान नाशासाठीच आहे. कारण अज्ञानच गेलं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा देवाचं भजन करताना साधू संतांनी देवाला मागणी पण तीच केली, करिया तिमिरांचा नाश, उदय होऊन प्रकाश, थोडी आशा पास, करी गावास हृदय. की तिमिराचा नाश कर, अज्ञानांचा नाश कर. कारण जीव ब्रह्मरूप आहेच, पण अज्ञानामुळे त्याला त्या ठिकाणी मी ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचा वाटाणा. मी चैतन्य स्वरूप आहे, पण अज्ञानाचं मालिन्य असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी तिथून बाहेर पडता येणार. तिमिर कोंदरेचे वाढे वाढता प्रबळ, भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ. आता माझा दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. म्हणून देवा मला नजर दे, ज्ञानरूपी दृष्टी मला दे, अशी जी काही मागणी केली. तर देवाचं भजन सुद्धा साधू संतांना आपल्याला बघतो आपण की अशी रचना केली की त्याच्यातून सुद्धा सहज भक्ती होती, सहज या ठिकाणी बोध सुद्धा होतो. आणि अशा प्रकारची रचना म्हणून संतांच्या संगतीमध्ये, म्हणून त्यांचं जे काही अभंग रचना वव्या त्यांची जर संगती झाली म्हणजे प्रत्यक्ष संतांची सुद्धा आपल्याला संगती घडली. आणि संतांच्या संगतीमध्ये मनोमार्ग गती, कळावा श्रीपती हे नाही पण ते. कारण मनाला योग्य अशा प्रकारचा रस्ता सापडत असतो आणि परमात्मा सुद्धा या ठिकाणी लक्षात येत असतो. परमात्म्याचं स्वरूप काय, चैतन्य काय हे लक्षात येत असतं. आणि म्हणून आपण बघतो की ती होलिका नष्ट झाली आणि प्रल्हाद त्या ठिकाणी तसाच राहिला. हे जसं त्या ठिकाणी, कारण प्रल्हादाला काय होतं की सर्वत्र त्या ठिकाणी देव आहे अशी त्याची दृष्टी होती. म्हणून आपले सुद्धा अशीच चैतन्यच आहे, चैतन्याची स्वभाव शोभत असे एका जनार्दनी एकपणे उभा. कारण सर्वत्र काय चैतन्यच आहे. आणि म्हणून त्या प्रल्हादाला सगळं चैतन्यमय आहे असं दिसायचं. कारण त्याला त्याच्याशिवाय काही दिसतच नव्हतं. आणि म्हणून त्या हिरण्यकश्यपूने विचारलं की तुझं रक्षण करतो तरी कोण, आणि तू जर एवढा संकटातून या ठिकाणी वाचवायला लागलास तर तुला सांभाळणारा आहे तरी कोण. तर त्याने सांगितलं नारायण. नारायण नारायण आहे तर माझ्या घरामध्ये आला का. मग हो नारायण कुठं नाही, पिता ठाऊर नाही उरला. म्हणून चैतन्याशिवाय कोणती जागा रिकामी आहे. सर्वत्र त्या ठिकाणी ते भरलेलं आहे. सर्वत्र सर्व येते, कारण सर्व ठिकाणी आहेत. म्हणून ह्या माझ्या घरामध्ये आहे का, हो घरात बी आहे. मग कुठं आहे तर ह्या खांबामध्ये आहे का, हो खांबात बी आहे. म्हणून खांबाला लात मारल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघतो की देव प्रगट झाले. चौथा अवतार भगवंताचा नरसिंह अवतार. आणि म्हणून हे ईश्वराचे या ठिकाणी अवतार आहेत. आणि ते जिथून आले त्याचं मूळ त्या ठिकाणी जे आहे तर ते एकच त्या ठिकाणी निर्गुण असणार. म्हणून देवाचे दोन प्रकारचे रूप सांगितले. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. मग सगुण म्हणाव का निर्गुण म्हणाव. आता सगुण आणि निर्गुण दोन नाहीत, एकच या ठिकाणी आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्याला सगुण म्हणलेला आहे, त्याला निर्गुण म्हणलेला आहे. पुन्हा तुकाराम महाराज सांगते की आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. कारण नावाला आला, रूपाला आला आणि पुन्हा आमच्या करता सोपा झाला. म्हणजे सगुण तरी तेच आहे, निर्गुण तरी तेच आहे. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, थिजले ते तूप आहे, विरले ते आपले गोड आहे, निर्गुणी परिसगुण आहे, असे लवला आहे स्वानंद. की थिजलेलं तूप आहे आणि विरघळलेलं सुद्धा तुपच आहे. म्हणून सगुण तरी काय, निर्गुण तरी काय. सगुण झालं म्हणजे भक्ती करायला लागली आणि निर्गुण रूपांतरी सर्वत्र व्यापक आहे अशा प्रकारची समजूत दूर करायसाठी निर्गुण आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी आता करायचं काय म्हणून भक्ती करायला पुन्हा या ठिकाणी सगुण आहे आणि ते आमच्या करता बरं झालं. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा सर्वत्र भरून पुन्हा त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये तो उरला आहे. आणि म्हणून असा पांडुरंग की सर्व ठिकाणी भरून
विठ्ठल दळी स्थळी भरला तिथा ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. कारण सर्वत्र भरलाय आणि भरून पुन्हा पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी उरलाय सगुण रूपानं, म्हणून ते ब्रह्मच आहे. आणि या ठिकाणी भरले तरी ब्रह्मच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की वारकरी लोक त्याला भेटायला जाते. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, सांगत शिकवचं पांडुरंग. कारण मग साधू संतांना भक्ती केली. आपण पाहतो की ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानी यांची शिरोमणी किंवा योग्याची माऊली अशी त्यांना उपमा दिलेली आहे. कारण इतके ते महान होते की उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी सांग देव. म्हणून त्यांचं जे काही चरित्र आहे पाहायला गेलं तर या ठिकाणी उगत त्यानं रंगून दाखवलं, पण पाहायला गेलं तर ते कसे होते तर उपजताच ज्ञानी होते. त्यांना काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचा किंवा काही त्या ठिकाणी तत्वबोध घ्यायचा काहीच कारण नव्हतं. तुम्ही आम्ही त्या रस्त्यानं चला म्हणून त्यांना एक त्या मार्गाची उजळणी त्या ठिकाणी करून दाखली. कशी गुरुभक्ती करा, कशी संत संगती करा, आणि हे त्यांना आपल्याला दाखवलेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा त्यांचा निश्चय, आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांना सर्व काही ज्ञात असून बोधावर होते, पण तरी पण त्यांनी काय केली की माझ्या जीवीची आवडी. आता सर्व काही त्या ठिकाणी आत्मानंदानं तृप्त होते एवढंच नाही, तर सर्व जगाला त्या ठिकाणी निविलं, सर्व जगाला त्या ठिकाणी आत्मबोध त्या ठिकाणी त्यांनी दिला. आणि एवढे ज्ञानोबर आहेत, थोर होते, परंतु पुन्हा त्यांची काय इच्छा राहिली, काय नाही म्हणले माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नवडी, पांडुरंगी मनरंगे गोविंदाचे कोणी. ज्ञानी ज्ञानी असून माझा भक्त आहे, तो मला फार आवडतो. तेशा ज्ञानी नित्ययुक्तम, की ज्ञानी भक्त सगळ्यात मला प्रिय आहे. कारण मला लय मध्ये भेटते अर्थ तो आरतीचे व्याजी, जिज्ञासू तो जाणावा आपली, तिजे चिजे प्रसिद्धी. मग चौथी या चाटाई, काहीच करणे नाही भक्त एकोपाई ज्ञानी आतो. म्हणून ज्ञानी भक्ताला काही करायचं नसतं, पण तरी पण त्या ठिकाणी तो देवाची भक्ती करीत असतो. बाकीचे काही पिढा जावा म्हणून, काही द्रव्य मिळवा म्हणून, काही ज्ञान व्हावा म्हणून भक्ती करते, परंतु ज्ञानाला कोणतंच त्या ठिकाणी काही मिळायचं नसतं, पण तरी पण त्या ठिकाणी त्याची भक्ती चालू असते. म्हणून तो भक्त मला आवडतो. म्हणून तेशा ज्ञानी, त्याच्यामुळे सगळ्यामध्ये ज्ञानी भक्त या ठिकाणी श्रेष्ठ आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानी भक्ताची बरोबरी कोणी करू शकत नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी भक्ती करणं हे साधू संतांना करून दाखवलं. कारण करून घेतलं आणि मग पुन्हा त्या ठिकाणी त्या देवाच्या भक्तीला लागले. आणि त्यांना सोबत बोलायला की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव असे करीन, दावी रूप माझं गोपिका रमा, ठेवल्या चरणावरी माता. कारण ब्रह्मज्ञान ज्याला नाही त्यानं कुठं म्हणावं मला नको ब्रह्मज्ञान. अरे ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्यानं म्हणावं असं. म्हणून काही त्याला ब्रह्मज्ञानच नाही आणि ते जर म्हणलं आले की नको ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराज म्हणाले अभंग, त्याचा अभंग आहे त्यानं सांगितलं म्हणून अभंग म्हणणं वेगळे, पण मला ब्रह्मज्ञान नको कारण तुला ब्रह्मज्ञान आहे का. म्हणून ही भाषा तुकाराम महाराजांची आहे, कारण त्यांना ब्रह्मज्ञानी होते. आणि म्हणून पुन्हा देवाला म्हणते की आता मला तुझ्या संगतीची इच्छा आहे, असं तुकोबराय सुद्धा सांगते, माऊली सुद्धा सांगते. कारण तेच ब्रह्म त्या पंढरपुरामध्ये सगुण रूपानं आहे. आता निर्गुण रूपानं त्यांनी कडून घेतलं आणि पुन्हा सगुणाची भक्ती केली. म्हणजे तुझं सगुण मनोक निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. कारण सगुण तरी तेच आहे, निर्गुण तरी तेच आहे. जसं भक्त प्रल्हादाला सुद्धा सर्वत्र देव दिसायचा, म्हणून कुठं नाही तर सर्वत्र तोच आहे. आणि सर्व ठिकाणी तोच आहे म्हणजे त्या चैतन्य त्यांना सर्वच अधिष्ठान एकच चैतन्य आहे असं त्यांचा त्या ठिकाणी निश्चय होता. आणि त्या निश्चयातून त्या ठिकाणी तसा निश्चय होता आणि देवाचं नामस्मरण करीत होते. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्यांनी त्या खांबाला लाथ मारल्याबरोबर ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं आकरा विकरा जे जगाच्या पाठीवर आतापर्यंत कधीच झालं नाही आणि पुढं होणार नाही असं त्या ठिकाणी अकराळ विकराळ रूप त्या ठिकाणी निर्माण झालं. की म्हणून महाराज सांगत असते की जवळचे लोक पळून गेले. जवळचे लोक कोणते देवाच्या, की पाय लक्ष्मीच्या हाती दिसले तो काकुळती,
आणि म्हणून लक्ष्मीच्या हातात पाय आहेत देवाचे, शेषावर बसलेला आहे. आणि अशा प्रकारचे गरुड देवाचं वाहन आहे. म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी गरुड पळून गेलं, शेष पळून गेला आणि ती लक्ष्मी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ लागली. असं देवाचं इतक्या जवळचे माणसं जवळ येणार, परंतु भक्त प्रल्हादाला कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही. कारण त्याला माहित होतं की त्याला म्या बोलल्याने ना, मी म्हणला म्हणून आलेला आहे तो. पण इतकं त्या ठिकाणी त्याला देवाविषयी प्रेम होतं किंवा त्याला त्या ठिकाणी ज्ञान होतं. हे सर्व काय परमात्मा स्वरूप आहे आणि याच्यावर कसा नाही वेगळा नाही. आणि हा आत्मबोध कोणत्याही त्या ठिकाणी स्थितीमध्ये दृढ या ठिकाणी असतो आणि ज्या ठिकाणी आत्मबोध आहे त्या ठिकाणी कोणताच भय नाही, कोणतंच बंधन नाही, कोणतंच दुःख नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नाचे, भोक्ती मुक्ती झाल्या कामारी जासी, त्यांचे वर्मत्व मापासे सुखे राहील अशी प्रेमाच्या. कारण बंधन नाही म्हणून त्या ठिकाणी मुक्तवाची सुद्धा करत नाही. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी बंधनी वृत्ती, कारण बंधनच नाही, बंधनाचे नाही ठावे मुक्त काशया म्हणा, कारण बंधनच नाही कळालं. कारण मी चैतन्य आहे आणि मला बंधन करणारे या ठिकाणी दुसरं नाहीच काही. जसं त्या ठिकाणी स्वप्नामध्ये अनेकत्व वाटलं, पण अनेकत्व सिद्ध झालं नाही जागा झाल्यावर. तर स्वप्नीची विचित्र सेना तो मीच झालं होतो ना. म्हणून स्वप्नातलं जे काही विचित्र मला दिसलं, तर ते मला सोडून दुसरं काही नव्हतंच. सर्व कोण होतं, मीच झालो होतो, म्हणून दुसरं नाही. तसं या ठिकाणी ज्ञानीपुरुषाला मीच ब्रह्म आहे, मीच चैतन्य आहे, मीच परमात्मा आहे याची अनुभूती असल्यामुळं त्याला बंधन करायला दुसरं काही शिल्लकच नाही. बरं, जगामध्ये पुन्हा यायचं म्हणलं जगच नाही ठरलं, यायचं कुठं? बंधनच नाही तर गुंतन कशामध्ये? बंधन नाही म्हणून गुंतायचं काम नाही, जग नाही म्हणून येणं जाणं नाही. कारण येईन कशात, यायला काही लागत ना. म्हणून या ठिकाणी जन्मच नाही, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. म्हणून जन्मच नाही. अशा प्रकारचे बंध निवृत्ती झाली, कारण बंधनच खोटं ठरलं. कारण त्याच्यामुळे बंधन वाटायचं ते वस्तूच नाही. कारण काय बांधे, बांधणारच काही नाही. कारण अनेकत्व जे वाटू लागलं त्या कल्पनाच निघून गेल्या. एका जणाला कल्पची मोराला आणि दुसरा हरी नाही झाला, दुसरा कोणतरी हरी झाला नाही. मीच या ठिकाणी आत्मरूपानं, आत्माच मी हरी आहे, आत्माच मी चैतन्य स्वरूप आहे, अशी प्रतीती, असा अनुभव येत असतो संतांच्या संगतीमध्ये विचारानं. पण हीच खरी बळकटी आहे, हाच खरा यशाचा मार्ग आहे किंवा हे जीवनातलं हे कर्तव्य आहे की प्रत्येकानं मी चैतन्य स्वरूप आहे आणि मीच या ठिकाणी ब्रह्मचैतन्य व्यापक असणार, सर्व घाटाघाटामध्ये असणार ते मीला सोडून नाही. उपाधी भेदामुळे अनेक जरी वाटलं, परंतु ते काही आत्मत्वानं मीच आहे. म्हणून तुका म्हणे जे जे दिशे ते ते वाटे मी आयसे, की जे मला कळायला लागलं ते माझ्यावर वेगळं नाही. अशा प्रकारचं असं जाग झाल्यावर स्वप्न सर्व मीच होतो असं तो सांगत असतो. तशा प्रकारचं बोध झाल्यावर मला सोडून हे काहीच नाही, हे सर्व रूपानं कोण आहे, मीच आहे. अशा प्रकारची आत्मजागृती येत असते. म्हणून झालेली सेवा संतांचे जमी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवी हेने वावेज्ञ तोषावे, तो सोनी मद द्यावे पसायदान. जे कळाची व्यंकटी सांडो, तया सत्कार विरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र दिवाची. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांचिल तो तेला हो प्राणी जात. वर्षोद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवर्त मंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आडव, चैतना चिंता मणीचे गाव, बोलतीचे अर्णव शांती. चंद्रमेघे अलांझळ मार्दंड जे तापहीन, ते सर्व सदा सज्जन स्वीय होते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी, वजुवादी पूर्वी खंडे.
आणि ग्रंथो भजे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय येत म्हणे श्री विश्वेश्वरराव हा होईल दान कसा होईल ज्ञान देव सुख्या येणे वर ज्ञान देव सुख्या येणे वर ज्ञान देव सुख्या पुंडलिका ज्ञानदेव स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सर्वांना रामकृष्ण रामकृष्ण हरी बाबा. जय हरी महाराज, जय हरी. रामकृष्ण जय हरी हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण. रामकृष्ण नमस्कार महाराज. तुला नाही का? रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण. मावडी आवडे हो मग आपला फोटो लागलाय तिथे जाईना ना